पण माझ्या आईने चोरांशी फाईट केली. पशु पक्षी सुद्धा स्वतःचं घरटं वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावतात. मग मी तर माणूस आहे. ए आई, आधी तिला बाईट देताना पण असं छान छान बोला. सगळ्या बायकांना तुझं बोलणं इन्स्पिरेशनल वाटलं पाहिजे. अदिती, नाही एक मिनिट. पिऊ, ती काल रात्री जे म्हणाली म्हणजे ती खरंच येणार आहे? हो, कॅमेरामॅन आहे त्यांची टीम आली की येईल म्हणाली. पिऊ कशाला? आई, तू अजिबात घाबरू नकोस. आज अख्ख्या जगाला समजेल माझी आई किती ग्रेट आहे. कॅमेरा समोर बोलायचं कसं? जमेल ना मला? तुझी हिंमत कशी झाली रे मला फोन करायची? एकतर तुझ्या माणसांना माझं काम नीट करता आलं नाही, वर तोंड करून पैसे कसले मागतोस रे? एक दमडी पण मिळणार नाही तुला. नशीब समज तुला ऍडव्हान्स दिलाय, त्यातच समाधान मानायचं. कोणाला ऍडव्हान्स दिलाय सीमा? अगं तुझ्याशी बोलतोय मी. घाबरलीस का तू एवढी? सीमा, घाबरू नकोस, नाही तर पकडली जाशील. मी तुला घाबरते असं म्हणायचं तुला? मला काहीच म्हणायचं नाहीये. मी जे बघितलं ते म्हणतोय मी. पण ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. तू आता फोनवर कोणाला तरी काहीतरी म्हणत होतीस. हा, ते रखमा रखमा? रखमाला झापत होते मी. रखमा? हा, अरे माझ्या घरी काम करते ना ती बाई रखमा. तिचं काय? तिला पैसे हवे होते, ऍडव्हान्स पगार हवा होता तिला. पण अरे ती सुट्ट्या मारते ना खूप. मग आईने नाही सांगितलं तिला पैसे द्यायला. हा, म्हणून तू तिला पैसे दिलेस? हो. का नाही, म्हणजे मी पैसे देऊ शकत नाही का? नाही नाही, तसं मला म्हणायचं नाहीये. तू तुझ्या चैनीसाठी स्वतः माहेरून पैसे आणतेस, मग रखमाला तू ऍडव्हान्स कुठून दिलास? अरे माझ्याकडे होते तेव्हा म्हणून दिले. तू एखाद्याचा इतका विचार करतेस, दानधर्म करतेस, हे जरा पचनी पडत नाही. मग ना अपचनाच्या गोळ्या घे. ऐक ना, इथे मला एवढे सगळे प्रश्न विचारतोयस, दुसऱ्याच्या बायकोवर बरा लगेच विश्वास बसतो तुझा. त्या अनुने काहीतरी रचून वगैरे कहाणी सांगितली, सगळे अगदी भजनी पडलात तिच्या. आपल्याला तर काही चांगलं वागायला जमत नाही, पण दुसरं कोणी चांगलं वागत असेल तर तेही खपत नाही. इनफ राजन, तुझं लेक्चर वगैरे सुरू करू नकोस आता. कसला आवाज सुरू आहे तो बाहेर, पण किती जोर जोरात बोलतायत सगळे. अगं तेच सांगायला आलोय मी. आपली आदिती आहे ना, ती अनुची मुलाखत घेतीये आणि अजून 2 मीडियावाले आलेत, त्याचीच गडबड सुरू आहे. काकू आले की लगेच सटल मेकअप करायचा, जास्त नाही. आणि तुम्ही रेडी आहात? ठीक आहे. अरे काकू आलीस, ये बस बस इथे बस. इथे बसू? हो हो, इथेच बस. आपण थोडा लाईट मेकअप करूया तुझा, चालेल? विजय, काकूंचा मेकअप करायला घे. अदिती, हे सगळं कशाला ग? मला खरंच या सगळ्याची सवय नाही, आणि मेकअप तर किती दिवसात मी नाही ग, मला नाहीये सवय खरंच. कॅमेराची पण मला खूप भीती वाटते. मी खूप घाबरले अदिती. माझे तळवे पण गार पडले. अगं काकू, तू उगीच घाबरतेस. काल एवढी फायटिंग केलीस तू चोरांबरोबर, म्हणजे तू किती डॅशिंग आहेस. थोडा मेकअप करायचा, अगदी सटल, लगेच होऊन जाईल. चल करायला घे.
समोर कॅमेरा आहेत हे विसरून जा. आणि तुला जे वाटतंय ते बोल, म्हणजे भीती नाही वाटणार. हो, मला खूप भीती वाटते ग कॅमेऱ्याची, पण ठीक आहे, आता तू बोलतेस तर प्रयत्न करते मी. कर अनु, तू छान बोलशील तू. ऑल दी बेस्ट. आदिती पण प्लीज पटापट आवरा, म्हणजे मला खरंच खूप ऑकवर्ड वाटतंय. काय पण हा म्हणते ही, मला तुम्ही चांगल्या आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या हिला, पण दाखवते अशी की मी किती सॅलेस आहे, साधी आहे. आपण एक काम करूया, आपण गप्पा मारतोय असं बोलूया. म्हणजे मी तुला प्रश्न विचारते, त्याची फक्त उत्तरं दे तू. चालेल? हा चालेल. हे घे, माईक पकड. थांबा 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 थांबा. हे सगळं टीव्हीवर दिसणार आहे ना? हो आई. आता हे घे, हे. दुर्गा आजी हो. नमस्कार, मी अदिती म्हात्रे आपल्या सर्वांचं आजच्या न्यूज बॉक्समध्ये स्वागत करते. आमच्या चॅनलवर आज सकाळपासून स्क्रोल होणारी वसई पूर्वमध्ये घडलेली चोरीची बातमी तुम्ही वाचली असेलच. या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनुप्रिया पाटकर आता आपल्याशी संवाद साधणार आहे. तर अनुप्रिया ताई, मला सांगा, काल रात्री तुमच्या घरी काय प्रकार घडला? काल रात्री साधारण मध्यरात्रीच्या सुमारास मला बाहेरून कसला तरी आवाज आला. काहीतरी खुडबुड ऐकू आली मला. मला काही कळलंच नाही. बाकीचे सगळेच झोपले होते. मी जागी होते तर मी बाहेर गेले. अविनाश, अविनाश, उठा.